उद्धव ठाकरेंची तोफ आता शिवाजी पार्क मध्ये दसरा मेळाव्याच्या निमित्तानं धडाडणार आहे। दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिकही सज्ज झाले आहेत। सध्याच्या राजकीय संघर्षात या मेळाव्याला अधिकच महत्त्व आलं। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यामध्ये अमित शहांचा फडशा पाडणार असा इशारा दिलेला आहे। पाहूयात या रिपोर्टमध्ये। दसरा मेळाव्यात शहांचा फडशा पाडणार, उद्धव ठाकरे शहांवर कडाडले। ठाकरे आक्रमक, भाजपचं वेट अँड वॉच। लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी भाजप हायकमांड कमालीचं सतर्क झालंय। त्यामुळेच भाजपचे चाणक्य केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे सातत्यानं महाराष्ट्र दौरे होत आहेत। राज्यात भाजपचे मेळावे घेऊन आणि महायुतीची बैठक घेऊन ते नेत्यांना, कार्यकर्त्यांना कानमंत्र देत आहेत। महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेबाचं फॅन क्लब आहे आणि उद्धव ठाकरे त्यांचे नेते आहेत, अशी टीका अमित शहांनी केली आहे। 2 दिवसांपूर्वी अमित शहांनी मुंबई दौऱ्यातूनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता। यावरच आता अमित शहांच्या विधानाचा दसरा मेळाव्यात फडशा पाडणार असा आक्रमक पवित्रा ठाकरेंनी घेतलाय। मशाल गीत लॉन्च करताना ठाकरेंनी थेट अमित शहांना लक्ष्य केलाय। तर अमित शहांवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकणं असा पलटवार प्रवीण दरेकर यांनी केला। अमित शाह येतात आणि परत तुमचा पक्ष फोडण्याची भाषा करतायत। त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा फडशा मी दसऱ्याला शिवाजी पार्कवर घेणार आहे। आता फडशा पाडायला सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। अमित शहांचं नेतृत्व आज त्या ठिकाणी देशानं स्वीकारलेलं आहे। गृहमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय या देशानं पाहिलेले आहे। शिवसेनेचा शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा हा कार्यकर्त्यांना दिशा देणारा असतो। यंदा शिवाजी पार्कात 58वा दसरा मेळावा उद्धव ठाकरे घेणार आहेत। 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यामुळे आता शिंदे गटाचाही स्वतंत्र दसरा मेळावा होतोय। सध्याच्या राजकीय संघर्षात आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यातून टीकेचे बाण सुटणार, निर्धाराची मशाल पेटणार यात शंकाच नाही। मात्र यात महाराष्ट्र विधानसभेवर विशेष लक्ष देणाऱ्या अमित शहांविरोधात ठाकरेंची तोफ धडाडणार याचे संकेत आत्ताच ठाकरेंनी दिले। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।